व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, आनंदाची बातमी आहे। आपली जी योजना आहे, आपली जी मदत कार्याची योजना आहे ती धडाक्यात सुरू झालेली आहे। आपल्या परिवाराच्या 2-3 सदस्यांना आपण रोजगार मिळवून देऊ शकलेलो आहोत। सोबतच आपण जे आवाहन करत होतो की आपल्याला आपल्याच एका शेतकरी बांधवाच्या घरावर छप्पर लावायचं आहे, ते सुद्धा काम येत्या 1-2 दिवसामध्ये पूर्ण होत आहे। तेव्हा तुम्हा सर्व परिवाराच्या सदस्यांचं मनापासून कौतुक, आभार, धन्यवाद। आपली ही मोहीम भविष्यातही अशीच आपण धडाडीने राबवत राहू। त्यासाठी परिवाराला बळकट करत राहा, परिवाराच्या सोबत राहा। गुगल पे, फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे। डायरेक्ट बँक ट्रान्सफर साठीचे बँक डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराचे सदस्य बना आणि योजनांचा लाभ घ्या, एवढीच विनंती। अनेक जण असे आहे ज्यांच्या नावामध्ये दत्तात्रय, राम, कृष्ण अशी नाव असतात। मात्र दत्तात्रय नाव असलं म्हणून माणूस सभ्य असेलच असं अजिबातच नाही। नाव दत्तात्रय असलं म्हणून माणूस संस्कारी असेल असंही अजिबातच नाही। आता आम्ही हे का बोलतोय तर त्याचं एक महत्वाचं कारण आहे। आपण गेल्या 2-3 दिवसांपासून हे सांगत आहोत की हो, मदत पोहोचतीये लोकांपर्यंत, आपण प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम करत आहोत। पण काही जणांचा पोटशूळ उठलाय हो। अनेकांना हे बघवतच नाहीये की आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार पुढे येऊन आपल्या परिवाराच्या सदस्यांची मदत करत आहे। दत्तात्रय घनवट या व्यक्तीने व्हिडिओजवर कमेंट्स केल्या। ठीक आहे, विरोध आपण समजू शकतो, पण शिवीगाळ कशासाठी? असं आम्ही काय काम केलं म्हणून आम्ही शिव्या खायच्या? लोकांच्या मदत करतोय म्हणून शिव्या खायच्या? या महाशयांचं म्हणणं असं आहे, अरे तू छक्का आहेस। आता यामध्ये छक्केगिरी काय आली बाबा, कळत नाही आम्हाला। म्हणजे एखाद्याची मदत करणं म्हणजे हिजडीगिरी आहे का? आणि फक्त उद्धव ठाकरे की जय, आदित्य ठाकरे की जय, राज ठाकरे की जय म्हणायचं आणि लोकांच्या थोबाडीत मारत सुटायचं, ही मर्दुमकी आहे का? प्रत्येक वेळी हातात शस्त्र घेऊन किंवा लाठ्या घेऊन मारामारी करणं ही मर्दुमकी नसते। एखाद्याची मदत करणं ही सुद्धा मर्दुमकी असते। कदाचित या दत्तात्रय नाव धारण केलेल्या व्यक्तीला हे माहीतच नसावं किंवा याच्या हे गावीच नसावं की दिव्याने जे समाधान मिळतं ना ते खूप मोठं असतं। आज परिवाराला समाधान लाभलेलं आहे, आम्हाला लाभलंय। ज्यांनी सहकार्य निधी, सन्मान निधी पाठवला त्यांना सुद्धा या गोष्टीचं समाधान निश्चितच लाभलेलं आहे की आपला पैसा, आपला 1-1 रुपया सत्कर्मी लागतोय। असो, असे बरडणारे, असे शिव्या घालणारे अनेक जण इथून पुढे सुद्धा येणारच आहे। यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून आपण आपलं काम नेटाने करूया। मित्रांनो, आजचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे। अत्यंत मुश्किल म्हणता येणार नाही, मात्र कसं असतं बघा की उघड्यापाशी नागडं गेलं आणि हिवानं कुडकुडून थंडीत मेलं, ही जी म्हण आहे आपल्याकडे, ही म्हण टर्की आणि पाकिस्तान यांना व्यवस्थित लागू पडते। काल परवाच आम्ही एक व्हिडिओ केला होता की पाकिस्तानचा हॅपीनेस इंडेक्स हा इतका मोठा का आहे। त्याचं कारण असं आहे की जी कारवाई भारताने केली ती कारवाई जणू आपणच केलेली आहे अशा आविर्भावामध्ये पाकिस्तानचे न्यूज मीडियावाले आणि पाकिस्तानचे लष्करी अधिकारी त्यांच्या देशाला संबोधित करत होते। आणि असाच मूर्खपणा, किंबहुना याहीपेक्षा जास्त पानसटपणा, याहीपेक्षा जास्त मूर्खपणा टर्की या देशाने केलेला आहे। अनेकांना असं वाटतं की अरे बा, टर्की खूप छान आहे, टर्की खूप बेस्ट आहे। अहो, टर्की बेस्ट आहे, छान आहे वगैरे वगैरे हे फक्त बॉलिवूड बोलतच। प्रत्यक्षात टर्की किती मूर्ख, बावळट लोकांचा देश आहे हे आता तुम्हाला थोडक्यात आम्ही सांगणार आहोत। तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका, मजेशीर व्हिडिओ आहे। तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटेल की अरे, मूर्ख लोक फक्त काँग्रेसमध्येच नाही आहेत, टर्कीमध्ये सुद्धा आहेत। कदाचित काँग्रेसने टर्कीमध्ये जे ऑफिस उघडलं त्याचा तर हा परिणाम नाही ना। म्हणजे बघा, आता आम्ही जे सांगणार आहोत ते काळजीपूर्वक नीट ऐका, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की टर्की हा कसा फालतू देश आहे, मूर्खांचं नंदनवन आहे। तर काय झालं, 2015 मध्ये टर्कीनं रशियाचं एक फायटर जेट सुखोई पाडलं। त्यानंतर रशियामध्ये टर्कीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली, टर्कीचा विरोध सुरू झाला आणि टर्कीचा विरोध करत असताना टर्कीच्या एम्बसी समोर जाऊन रशियन लोकांनी टर्कीचा जो झेंडा आहे, देशाचा झेंडा, तो पायदळी तुडवला आणि तो टाराटारा फाडला, अपमान करून टाकला आणि एम्बसीमध्ये टर्कीच्या तोडफोड करून टाकली। आता साहजिक आहे याचे पडसाद टर्कीमध्ये उमटणारच ना।
कारण टर्कीच्या लोकांनी मग काय केलं, टर्कीच्या लोकांनी सुद्धा रशियन झेंडा फाडला, रशियन झेंडा जाळला आणि धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला, रशियाच्या नावाने बोंब मारायला सुरुवात केली. पण ह्या मूर्खांना हे माहीतच नव्हतं की आपण जो झेंडा जाळतोय, आपण जो झेंडा फाडतोय तो रशियाचा नाहीच आहे, तो निघाला नेदरलँड्सचा. आणि रशियाचा झेंडा समजून यांनी नेदरलँड्सचा झेंडा जाळून टाकला. आता नेदरलँडच्या याच्यामध्ये काही देणं घेणं आहे का, तर अजिबातच नाही. मग आमचं काही देणं घेणं नाहीये, तर आमच्या देशाचा झेंडा का तुम्ही जाळला आणि हे असं अपमान केला आमच्या झेंड्याचा, याचा राग नेदरलँड्सच्या लोकांना आला, त्या नागरिकांना आला. आणि मग त्यांनी सुद्धा टर्कीवर चिडून देशभर म्हणजे पूर्ण नेदरलँड्समध्ये टर्कीचे झेंडे जाळण्यात आले. आता एवढं होऊन सुद्धा यांचा राग शांत झाला नाही. 2017 मध्ये जेव्हा टर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान नेदरलँड्सला जायला निघाले, तेव्हा डच गव्हर्नमेंट जी आहे, म्हणजे नेदरलँड्सची जी गव्हर्नमेंट आहे ती डच गव्हर्नमेंट आहे, या डच गव्हर्नमेंटनं अतिशय विनम्रपणे या टर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांना सांगितलं, चल हट, द्यायचं नाही आमच्याकडे, दॅट्स इट. आणि टर्कीच्या राष्ट्राध्यक्षाचा नेदरलँड्सने अपमान करून टाकला. हे ऐकून टर्किश लोक पुन्हा खवळले, पुन्हा चिडले, रस्त्यावर आले, पुन्हा झेंडे जाळायला सुरुवात केली. बघा आता कोणाचा झेंडा जाळायचा, यांना नेदरलँड्सचा झेंडा जाळायचा, पुन्हा झेंडे जाळायला सुरुवात केली. मूर्खपणाचा कळस बघून घ्या मित्रांनो, यावेळेस त्यांनी नेदरलँड्सचे झेंडे जाळण्याऐवजी फ्रान्सचे झेंडे जाळले. मूर्खपणाची हद्द आहे की नाही, कमाल आहे की नाही ही मूर्खपणाची. लक्षात येत आहे तुमच्या पाकिस्तानचा हा साथीदार किती मूर्ख आहे ते. आता 2018 मध्ये कुवेतमध्ये एका व्यक्तीने टर्कीची नागरिक असलेल्या आपल्या कामवाल्या बाईची हत्या केली. टर्कीने त्यांच्या गुप्तचर विभागातून त्या मारेकऱ्याचा फोटो मिळवला आणि त्यांच्या टीव्हीवर गाजावाजा करून तो दाखवला फोटो, की बघा बघा आमच्या टर्की महिलेचा याने खून केला, हाच तो माणूस, हाच तो नराधम, पहचानो इसे, देखो इस दरिंदे को, वगैरे वगैरे वगैरे. त्यांच्या टर्की भाषेमध्ये ते बरळायला सुरुवात झाली, तामझाम सुरू केला, आरडाओरड सुरू केली टर्कीने. पण तो जो फोटो ते दाखवत होते ना लोकांना, तो फोटो कोणाचा होता माहितीये, तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही. तो फोटो नेमका किम जॉन उनचा निघाला. यस, तोच तो सनकी पागल जो जगाला नेहमी अण्वस्त्रांच्या धमक्या देत असतो. टर्कीने फ्रान्सचा झेंडा समजून ज्यांचा झेंडा जाळला त्या एर्दोगानच्या समर्थकांनी तो नॉर्थ कोरियाचा राष्ट्राध्यक्ष किम जॉंग उनचा फोटो होता. खवळला ना तो बाबा, निघाला ना टर्कीवर अस्त्र सोडायला, अणुअस्त्र सोडायला. शेवटी अमेरिकेला मध्यस्थी करावी लागली, रशियाला मध्यस्थी करावी लागली, चायनाला मध्यस्थी करावी लागली, आणखी काही देशांना मध्यस्थी करावी लागली. आणि तेव्हा कुठे त्या बाबाचा राग शांत झाला, नाहीतर आज टर्की जगाच्या नकाशावरच नसता. लक्षात येतं तुमच्या टर्की किती मूर्ख लोकांचा देश आहे. रशियाचा समजून यांनी आधी नेदरलँड्सचा झेंडा जाळला, नेदरलँड्सचा समजून यांनी नंतर फ्रान्सचा झेंडा गाळला. आणि ज्या माणसाला हे मारेकरी समजत होते, ज्याचा फोटो यांनी टर्कीमध्ये गाजावाजा करत मीडियावर दाखवला, तो किम जॉंग उनचा निघाला. आता ह्या बावळटपणाला काय म्हणायचं? पाकिस्तानपेक्षाही जास्त बावळटपणा आहे हा. अंगलट आलं असतं यांच्या. कधी कधी तर प्रश्न पडतो की अमेरिकेला गरजच काय अशी मध्यस्थी करण्याची. अरे एखादा जाऊच द्या ना यार देश. पाकिस्तान आणि टर्की ह्या देशांचं कॉन्ट्रीब्युशन काय मानवतेसाठी, यांचा सहभागच काय आहे मानवतेमध्ये. आतंकी पोचणारे, जिहादी पोचणारे हे देश आहेत, हे जगाच्या नकाशावर नसलेलेच बरेत ना. असो हरकत नाही, पण काय असतं, इंटरनॅशनल मुद्दे आहेत मित्रांनो, युनो मध्ये मुद्दे गाजतात. त्यामुळे अशा मुद्द्यांना सोडवण्यासाठी शांततेनेच आपल्याला मार्ग निवडावा लागतो. आता आपल्याकडचे अनेक जण असे आहेत की अरे घ्यायचं असतं ना पीओके हातात, हे करायचं असतं ते, असं बोलणं खूप सोपं आहे. हो, खूप सोपं आहे बोलणं. मात्र आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर याचे काय परिणाम होणार आहे, याचे काय दूरगामी दुष्परिणाम आहेत, यांचा सुद्धा विचार करावा लागतो.
आपल्याकडे सुदैवाने टर्कीसारखे एर्दोगान सारखे बावळट राष्ट्राध्यक्ष नाही. आपल्याकडे शहबाज शरीफ सारखा मूर्ख पंतप्रधान नाहीये, तर अत्यंत सुयोग्य पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेले आहेत. आपले नागरिक सुद्धा खूप छान आहे, सज्जन आहे. आता काही जण आहेत अपवाद जे लष्करी कारवाईवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. कशामुळे? तर यांचे हे नेते दळभद्री आहेत, बाकी काही नाही. आणि फक्त भाजपचा नरेंद्र मोदी यांचा द्वेष करायचा आहे, बाकी काय. मुळात आपल्याकडे टर्की आणि पाकिस्तान सारखे मूर्ख नागरिक नाही आहेत. ही त्या प्रभू श्रीरामाची या भारतवर्षावर कृपा आहे, बजरंगबलीची कृपा आहे. मित्रांनो, पाकिस्तानपेक्षाही एक मूर्ख देश या जगामध्ये आहे हे दाखवण्याचा आमचा हा आजचा अल्पसा प्रयत्न. कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. प्रपंच परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत, थेट मदत पोहोचवली जात आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला सहकार्य करा. सन्मान निधी, सहकार्य निधी पाठवण्यासाठी तुम्हाला गुगल पे, फोन पे नंबर दिलेले आहे. डायरेक्ट बँक ट्रान्सफरसाठी आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रपंच परिवाराचे बँक डिटेल्स पण दिलेले आहेत. परिवाराचे सदस्य बना, परिवाराला बळकट करा आणि एकमेकांच्या साथीने एकमेकांचा विकास साधूया आणि प्रगती करूया, एवढंच आमचं म्हणणं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. हिंदू धर्म, शास्त्र, संस्कार, संस्कृती आणि नीती जपण्यासाठी, पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच. हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत